ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर मित्रांनो जे काही यूज केल्यामुळे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करायचं असेल मित्रांनो, तिथून मी जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही नवीन नोटला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला एकदम छान असं बीट्स वगैरे सर्व काय ॲड्स करूनच दिलेलं आहे मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीचे जे का तुम्हाला जे आवडते मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो थ्री डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्या सेकंड बीटला जायचं, जर असं आपलं जे फोटो जर लहान असेल तर फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। फोटोला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का फोटो आहे मित्रांनो फोटोला प्रेस करायचं मित्रांनो। प्रेस करून आपला खालच्या बाजूला सेट करायचं। जसं की आपलं जे का लोगो पीएनजी दिसत आहे ते लोगो पीएनजीच्या वरच्या बाजूला सेट करायचं। लोगो पीएनजीच्या वरच्या बाजूला सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला ब्लेंडिंग ऑपिसिटीवरती क्लिक करायचं। जे ऑपिसिटी आहे मित्रांनो मग आपला ऑपिसिटी कमी करून घ्या। जसं की आपला अशा प्रकारे 50 वगैरे ठेवून घ्यायचं मित्रांनो। जसं की तुमच्या हिशोबाने ठेवून घेऊ शकता मित्रांनो। जे का आपला लोगो पीएनजी आहे खालचा त्या लोगो पीएनजीला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो। ऑफ केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे 2.17 बीटला यायचं मित्रांनो। जे का ग्रुप दिसेल मित्रांनो ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं मित्रांनो। फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या जे ह्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपला असला यायचं मित्रांनो। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जिथं पण आपलं लेअर आहे जसं की आपलं रेड बीट आहे तिथपर्यंतच ठेवायचं मित्रांनो। जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफॉर्मच्या ऑप्शनवरती क्लिक करून या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे जे का लहान मोठी पण करून घेऊन सेट करून घ्यायचं। तुमच्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला डुप्लिकेट लेअर करून घ्या। डुप्लिकेट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे खालच्या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करायचं, ॲड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथे अशा प्रकारे कलर अँड लाईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। लाईटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशनचं जे इफेक्ट आहे मित्रांनो इफेक्टला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का मोनोक्रोमवरती क्लिक करायचं मित्रांनो। 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे का खालची फोटो आपला ब्लॅक झालेली दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे रेक्टँगल 1ची जे का सेकंड नंबरची लेअर आहे मित्रांनो या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून आपला जे का अशा प्रकारे पेज स्क्रॉलवरती क्लिक करायचं म्हणजे इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून हे इफेक्ट डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे वरची फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे 2.17 बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपल्या जे का तुम्हाला जे आवडते मित्रांनो त्या बॅकग्राऊंडला फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या सेकंड बीटला जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो। फोटोला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोवरती क्लिक करून जे का ब्लेंडिंग ऑपिसिटी आहे मित्रांनो ब्लेंडिंग ऑपिसिटीला मग आपला जे का 50 ठेवून घ्यायचं। जसं की आपल्या मागाच्या फोटोला ठेवल्यासारखं या आपल्या फोटोला पण 50 ठेवून घ्यायचं मित्रांनो। जसं की आपल्या एकदम छान असं दिसून जाईल। जे का फोटोला मित्रांनो या फोटोला प्रेस करून आपल्या खालच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। जसं की आपल्या एकदम बॅकग्राऊंडला छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती सेम स्टेप करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जिथंपर्यंत रेड बीट येत नाही तिथंपर्यंत जायचं मित्रांनो। ज्या फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं, प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं। डुप्लिकेट लेअरवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं म्हणजे ॲड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे जसं की आपला इफेक्ट दिसून या इफेक्टला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे अशा प्रकारे एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला बॅक यायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे
5.02च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपल्या जे तुम्हाला जे आवडती बॅकग्राऊंडला फोटो त्या फोटोला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. जिथपर्यंत सेकंड बीटला जायचं मित्रांनो. मग आपल्या फोटोला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला ब्लेंडिंग ऑफिसिटीवरती क्लिक करायचं. जे ऑफिसिटी आहे मित्रांनो फोटोची 50 ठेवून घ्यायचं मित्रांनो. जसं मी ठेवत आहे त्याच स्टेममध्ये ठेवून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं मित्रांनो. जसं मी सांगितलेलं मित्रांनो त्याच सिस्टममध्ये तुम्ही जे बाकीचे फोटोज वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो. जसं मी पण सर्वात अगोदर फोटो वगैरे ॲड करूनच घेतो मित्रांनो. ओके लास्ट प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला 12.21च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे काही तुम्हाला जे आवडती फोटो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला सेकंड बीटला जायचं. जे फोटो लहान असेल तर फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपल्याला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोला काय पण छेडछाड नाही करायचं मित्रांनो. मग आपला जे काही इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट फोटो आहे मित्रांनो या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा जे का बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का फर्स्ट फोटो आहे मित्रांनो या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला जे का बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का अशा प्रकारे जे का बॅकग्राऊंडला जे का फोटो वगैरे ॲड केलेला आहे मित्रांनो. मग आपल्या जे का बॅकग्राऊंडचे जे का फोटोज आहेत मित्रांनो या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जसं की फोटो वगैरे नाही दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे का वरचे एक ब्लॅक लेअर दिसून आहे ब्लॅक लेअरला ऑफ करून घ्यायचं थोडंफार. ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या अशा प्रकारे या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपला थोडं पुढे जायचं मित्रांनो. थोडं पुढे गेल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे थोडं फोटोला मोठी करून घ्या. झूम करून घ्या. झूम केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट आणखी लास्टला जायचं मित्रांनो. मग आपला थोडं इकडे यायचं मित्रांनो. मग आपल्या फोटोला आणखीन आपला अशा प्रोजेक्ट लहान करून घ्यायचं. लहान केल्यानंतर जिथं पण आपले फोटो सेट होते तिथपर्यंत सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रोजेक्ट दोन्ही कीच्या फर्स्ट दोन्ही कीच्या मदत यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रोजेक्ट इकडे जे का लेफ्ट साईडचे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्टला ओव्हरच्या बोला सेट करून घ्यायचं मित्रांनो. जसं मी सेट करत आहे त्याच टाईममध्ये सेट वगैरे करूनच घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे हे जे बाकीचे जे फोटोज आहेत मित्रांनो या सर्व फोटोजमध्ये अशा प्रकारे ॲड करूनच घ्या मित्रांनो. जसं मी ॲड केलेला मित्रांनो ऑलरेडी. मग आपला जे फर्स्ट फोटोला यायचं मित्रांनो. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. का बॅकग्राऊंडच्या फोटोना हाईक इफेक्ट पेस्ट करूनच घ्या मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का लास्टची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे वरची दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला 2.17च्या बीटला यायचं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट 2 लेअर्स करून घेतल्यानंतर मित्रांनो या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या लेअरला इथून डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या 12.21च्या बीटला यायचं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला स्क्रॉल करायचं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे का प्रोजेक्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रोजेक्ट व्हिडिओ दिलेला व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झाले दिसून जाईल. जे खालचं जे का लोगोचं व्हिडिओ आहे मित्रांनो या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने आपला सॉन्ग वगैरे पण ॲड झालेले दिसून जाईल मित्रांनो. आपला व्हिडिओ पण एकदम छान असं बनून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग
व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो।